शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आज या ठिकाणी चांगलं गतिमान झालेली आहे आणि गेल्या 1991 पासून मी या ठिकाणी शिवसेनेचं काम करत आहे आणि जेव्हापासून मी शाळा सोडली तेव्हापासून शिवसेनेला पूर्ण मी वाहून घेतलेलं आहे. तेव्हापासून या ठिकाणी काम करत आहे. काम करत असताना मी कुठल्याही पदाची याची अपेक्षा न करता आजपर्यंत काम करत आलेलो आहे आणि काम करत असताना मी या ठिकाणी माझ्या कारकिर्दीमध्ये गटप्रमुख, उपशाखाप्रमुख, शाखाप्रमुख तर मी 17 वर्ष होतो आणि उपविभागप्रमुखपदी 7 वर्षापासून आज कार्यरत काम करत आहे. या कार्यकिर्दीमध्ये माझ्या या विभागामध्ये आपले सार्वजनिक गणेशोत्सव आज 15-16 वर्षापासून शिवसेना शाखेमध्ये अध्यक्षाच्या माध्यमातून होत आहे. तसेच SSC व्याख्यानमाला या परिसरातील अणुशक्तीनगर विधानसभेच्या परिसरातील मुलांना 10वीच्या SSC व्याख्यानमालेचं या ठिकाणी मी आयोजन करतो. त्या ठिकाणी त्यांना प्रश्नसंच आणि भोजन वगैरे देऊन त्यांचा सन्मान करून दरवर्षी या ठिकाणी तो कार्यक्रम राबवत असतो. तसंच माझे वडील हे वारकरी असल्यामुळे मी त्यामध्ये पण संप्रदाय असल्यामुळे मी अखंड हरिनाम सप्ताह आज गेल्या 15 वर्षापासून आमच्या इंदिरानगर हनुमान मंदिरामध्ये करत आहे आणि त्याचंही तिथे 4000 ते 5000 लोक जेवणासाठी उपस्थित असतात आणि खरोखर त्यांचं खूप सहकार्य या ठिकाणी मला लाभत असतं. त्याच पद्धतीने माझे आरोग्य शिबिर होतात, माझ्या मित्रांचे रक्तदान शिबिर होतं, सगळ्यांना माझं सहकार्य असतं. क्रिकेटचे सामने होत आहेत, कॅरमचे सामने होत आहेत. इव्हन कुठल्या गरिबाला कुठलीही अडचण असली तर या ठिकाणी मी एक लोकल सामान्य कार्यकर्ता म्हणून या ठिकाणी वावरत असल्यामुळे सर्व ठिकाणची लोक मला फोन करून बोलवतात. मग पोलीस स्टेशनचं असेल, BMCचं असेल, कुठलंही काम असेल तरी लोक मला आवर्जून बोलवतात. आणि त्याच पद्धतीने एक पश्चिम महाराष्ट्राचा मराठा असल्यामुळे मी या ठिकाणी मराठीच्या माध्यमातून सुद्धा काम केलेलं आहे. जरांगे पाटलांच्या ज्या मोर्चामध्ये लोक सामील झाली होती त्यांनासुद्धा मी या ठिकाणी तुम्हाला माहितीसाठी सांगतो की जेवणाची व्यवस्था, खाण्याची व्यवस्था, इव्हन आमच्या छत्रपती शिवाजी महाराज पांढरापोळ जो पुतळा आहे त्याची पूर्ण 2 वेळा सजावट करण्याचं पूर्ण काम मी केलं आहे. त्यामुळे मराठ्यांचं मला संपूर्ण सहकार्य आहे हे मला खात्रीपूर्वक मान्य आहे. आणि मला इतर धर्माची लोक म्हणजे बुद्ध जयंती असेल, बाबासाहेब आंबेडकर जयंती असेल, बंजाऱ्यांचं सेवालाल जयंती असेल, इतर कुठल्याही धर्माचे असतील, इफ्तार पार्टीचा वेळ असेल तरी यांचं आयोजन मी करून त्यामध्ये तुझा सहभागी होऊन मी पूर्णपणे आपलं महत्त्व या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंचं एक महत्त्व या ठिकाणी निर्माण केलेलं आहे. आणि मला खात्री आहे जर मला उद्धवसाहेबांनी या ठिकाणी संधी दिली तर मी या ठिकाणी सोनं केल्याशिवाय राहणार नाही. आणि या ठिकाणी उद्धवसाहेबांच्या मार्गदर्शनाखाली या विभागामध्ये हा भगवा झेंडा मी फडकून दाखवीन. सर्व जाती धर्माच्या लोकांना सोबत घेऊन. इव्हन या ठिकाणी जो 27% मुस्लिम समाज आहे, आज गेले अनेक वर्षापासून आपण पाहतो आहे या ठिकाणी खासदार होते, आमदार होते, कुणीही काही केलं नाही, नुसती आश्वासनं दिली आहेत. मला माहिती आहे, पण जर मला या ठिकाणी सर्वांची मदत मिळाली तर मी या ठिकाणचा चांगलं या ठिकाणी काम करण्याची संधी मला उपलब्ध होईल. त्या हेतूनं मी सगळ्यांच्या मनामध्ये कसा जाईन आणि माझे उद्धवसाहेब शिवसेना ही कशी रुजली जाईल आणि येणाऱ्या महानगरपालिकेमध्ये सुद्धा माझ्या इथल्या साईच्या 6 सीटा कशा निवडून येतील यासाठी मी वचनबद्ध असेल. तसेच भरपूर सांगायला माझ्याकडे इतकं आहे की मी शिवसेनेत कुठलंही आंदोलन असो, कुठलंही काय असो, निष्ठेने काम केलं आहे. निष्ठावंत कार्यकर्ता काय असतो तर तो राजेंद्र पोळकडून शिकलं पाहिजे. कारण की 12 वर्ष मी राहुल शेवाळांबरोबर काम केलं आहे, तुकाराम कातेंबरोबर काम केलं. भले हे गेले तरीसुद्धा मी उद्धव साहेबांना सोडलेलं नाही आणि उद्धव साहेबांना कुठल्याही परिस्थितीमध्ये मी मला उद्या जरी तिकीट नाही दिली, जी जबाबदारी देतील ती जबाबदारी पार पाडण्यासाठी मी त्यांच्यासोबत कायम उभा आहे. त्यांनी मला जो आदेश देईल तो मला मान्य असेल. मी फक्त एवढीच इच्छा व्यक्त करतो आहे की अणुशक्तीनगर विधानसभेला माझं तिकीट निश्चित करावं, एवढेच मी अपेक्षा साहेबांकडे मागत आहे. अणुशक्तीनगरच्या जनतेला काय आवाहन करणार आहे? अणुशक्तीनगर जनतेला आवाहन करण्यासारखं भरपूर आहे. भरपूर कामं झालेली नाहीत. इथे आमच्याकडे महत्त्वाचं रोजगारी कंपन्या बाजूला असूनसुद्धा, इतर रोजगार बाजूला असूनसुद्धा आमच्या लोकांना काम मिळत नाही. बाहेरचीच लोकं येऊन काम करत आहेत आणि आमच्या लोकांनी इथं विचारलं जात नाही. या घाणेरड्या राजकारणामुळे चाललेला प्रभाव आहे तो मी बंद करीन. दुसरी गोष्ट, या ठिकाणी दरवेळेला पाणी टंचाई होते. आज गेल्या अनेक वर्ष या ठिकाणी ज्या बिल्डिंग्स आहेत, आज 400-500 बिल्डिंग्स या ठिकाणी उभारण्यात आल्यात. बाहेरून लोक या ठिकाणी या ठिकाणी आलेले आहेत. त्यांचं ज्या बिल्डिंगच्या अवस्था आहेत आज बघवत नाही. त्या सगळ्या सन्माननीय आमचे खासदार अनिल देसाई साहेब आता निवडून आले तर त्यांच्या माध्यमातून, माझ्या माध्यमातून आम्ही
पूर्णपणे त्या लोकांना सुविधा उपलब्ध करून देणार आहोत. तसं डोंगराळ जो भाग आहे आमच्याकडे, त्या डोंगराळ भागामध्ये सुद्धा पुनर्वसन त्यांचं कसं चांगल्या पद्धतीने होईल, SRS स्कीममध्ये ज्या रखडलेले प्रोजेक्ट आहेत त्यांनासुद्धा कसं काय चालना मिळेल, या प्रयत्नातून मी सर्व लोकांच्या याच्यामध्ये पोहोचण्याचा प्रयत्न करणार आहे. देखिए, मैं शिवसेना में शिवसेना प्रमुख बाला ठाकरे इनके आवाज़ से मैं प्रेरित हुआ हूँ. 1991 से मैं उनका चाहता हुआ हूँ. उनके लिए मैं, ऐसा लगता है कि मैं जान हाजिर है उनका. और अभी उनके साथ काम करते करते आज मेरे को 30-35 साल मैं पोस्ट पे काम कर रहा हूँ. इस पोस्ट पे काम करते करते अभी उद्धव साहब के साथ जुड़ चुका हूँ. जैसे ही मैं आपको बताना चाहता हूँ कि घटक प्रमुख से लेके मैं उप शाखा प्रमुख, उसके बाद शाखा प्रमुख 16-17 साल, और 7 साल से मैं आज उप प्रमुख ये भूमि पे अणुशक्ति नगर विधानसभा में काम कर रहा हूँ. और ये कहना चाहता हूँ कि मैं सिर्फ अपने वार्ड में नहीं काम करता हूँ, पूरी अणुशक्ति नगर में मेरा नाम है. आप जाके कोई भी गली में मोहल्ले में देखिए कि राजेंद्र पोल को कोई नहीं पहचानता, ऐसा कोई मोहल्ला सिलग नहीं है. क्योंकि मेरा काम करने का तरीका बहुत सामान्य है और मैं सामान्य लोगों के साथ, सामान्य जनता के साथ जुड़ा हुआ हूँ. और लोगों ने मुझे इच्छा प्रकट की है कि राजेंद्र पोल जी आप भी खड़े हो जाइए. हर धर्म के, हर जाति धर्म के लोग मेरे साथ हैं. और मुझे याद है कि मैं इसके पहले के जो विधायक थे या खासदार थे जिन्होंने इस अणुशक्ति ऊपर कोई ध्यान नहीं दिया है, 10 साल 15 साल से यहाँ पे कोई काम नहीं हुआ है, वो काम मैं पूरा करना चाहता हूँ. जैसे कि आप जानते हैं कि जो हमारे MMRD के जो प्रोजेक्ट चालू है या कोई SRA चालू है, सब काम ऐसे चल रहे कि लोग बाहर से आ रहे हैं, यहाँ पे कोई भी काम नहीं हो रहा है. यहाँ पे अणुशक्ति नगर में बेरोजगारी बहुत बढ़ चुकी है. यहाँ पे आप देखेंगे SRA के प्रोजेक्ट रुक चुके हैं. यहाँ पे आप देखेंगे पानी टंचाई, हर 15 दिन 20 दिन के बाद पानी टंचाई आ रही है. लोग परेशान हैं और लोग बाहर से लाके यहाँ पे 500 बिल्डिंग्स 600 बिल्डिंग्स यहाँ पे जो बाहर से बांधे हैं, जो बाहर से लोग आए हैं, वो पानी का कोटा तो यहाँ पे है ही नहीं है. फिर भी लोग अंडरस्टैंडिंग में जी रहे हैं. उनको मैं दावा के साथ कह सकता हूँ, अगर मुझे संधि मिली तो मैं ये सब काम पूरा करूँगा और हर काम में उनके साथ जुड़ के रहूँगा. आपको मैं बताना चाहता हूँ कि मैं यहाँ पे इतने सालों से काम कर रहा हूँ. मेरा सार्वजनिक गणेश उत्सव शिवसेना शाखे में आज 15-20 सालों से चालू है. 15-20 सालों से ऐसी व्याख्यानमाला चालू है जिसके बदौलत मेरा प्रश्न संच मैं हर घर में पहुँचा देता हूँ कि और उनके पालक लोग का भी करियर मेळावा भी मैं लेता हूँ. जैसे कि आगे चल के बच्चा क्या करे वो भी मैं लेता हूँ. जैसे आरोग्य केंद्र हो गया, रक्तदान शिविर हो गया, जैसे कि मैं क्रिकेट के सामने हो गया, कैरम के सामने, हर इसमें मैं आगड़ी में रहता हूँ. आंदोलन हो, मोर्चे हो, उसमें तो आप कहाँ भी पूछिए मेरा नाम, हर घड़ी में आगे रहता हूँ. कोई ऐसा नहीं है कि मैं पीछे रहा हूँ. फिर भी आज मैं निष्कलंक हूँ, मेरे ऊपर कोई कलंक नहीं है. ना मैंने किसी का कुछ बिगाड़ा है, ना पैसा खाया है, ना कुछ किया है. मैं निष्कलंक आदमी हूँ. उद्धव साहब का पक्ष का नाम किधर भी मैं खराब होने नहीं दिया है और ना आगे होने दूंगा. पक्ष के में मैं आज तक निष्ठे से रहा हूँ. जैसे कि बहुत से लोग यहाँ से चले गए, पर राजेंद्र पोल यहाँ से कभी नहीं गया. क्योंकि मैं राहुल सेवाले के साथ 15 साल ताते के साथ में काम किया हूँ. फिर भी हम लोग कहाँ भी भटके नहीं है. उद्धव साहब के साथ ठाम है, आगे भी चल के हम उद्धव साहब के साथ ठाम रहेंगे. और मैं उद्धव साहब को विनंती करता हूँ कि आने वाले इस चुनाव में अणुशक्ति नगर विधानसभा से आप मुझे टिकट दीजिए. मैं चुन के आऊँगा, ये दावा है मुझे. हर जाति धर्म के लोगों ने मुझे यहाँ पे उम्मीदवार करके देखते हैं. क्योंकि मैं सेवालाल बंजारी का सेवालाल रहने दो, बाबा साहब अम्बेडकर जयंती रहने दो, या अपना केरला लोगों का वलक्कम रहने दो. ये ऐसे बहुत से कार्यक्रम है जिसमें मैं आगाड़ी पे लेके उनके साथ में जुड़ के काम करता हूँ. मुस्लिम लोगों का भी मैं इफ्तार पार्टी में जुड़ के काम करता हूँ. खुद इफ्तार पार्टी अपने वासीनगर में हर साल लेता हूँ, छोटी लेता हूँ, पर मैं शुरुआत मैंने की है यहाँ पे शिवसेना की तरफ से. और यहाँ पे मैं मेरे आह्वान में मैं ऊपर तक ये दे चुका हूँ कि मैं जो काम किया हूँ वो मैंने आप उद्धव साहब के साथ पहुँचा दिया है. अगर मैं विनंती करता हूँ, अगर मुझे यहाँ पे संधि मिला तो मैं बहुत वोटों से चुन के आऊँगा, वो मुझे गारंटी है. इतना ही कहता हूँ और विनंती करता हूँ कि आने वाले चुनाव में मुझे संधि मिले.